वन मनी म्यूजिक विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी। दोस्तों, मराठी फिल्म रिलीज हुई है, नाम है कड़ी पत्ता। यहाँ पे ग्लैमर में लगी है पिक्चर। सबसे ऊपर है पुना शिवाजी राजे भोसले, उसके नीचे है कड़ी पत्ता का पोस्टर। तो थोड़ा सा दिख रहा है हमको वो पोस्टर। अब हमारा मराठी माणूस जाके देख के आया है कल कड़ी पत्ता। जानेंगे कैसी है पिक्चर, कसा आहे हा चित्रपट आणि आमचे मराठी लोकांनी जायला पाहिजे नाही जायला पाहिजे सगळं आपण माहिती करून घेऊ आपल्या मराठी माणसाकडून। समृद्ध स्वागत आहे ऑन बॉलिवूड प्रेमी। कसा आहे चित्रपट कड़ी पत्ता? नमस्कार नमस्कार मंडळी। हा कढीपत्ताचा फ्लेवर खूप जोरात बघा ठसका लागला सर, असं बोलू शकतो। खूप जोरात ठसका लागला बिकॉज जेव्हा आपण डाळीमध्ये जेव्हा कढीपत्ताचा आपण कसा फ्लेवर यासाठी टाकतो, जशी ही फिल्मच अशी आहे की आपण फ्लेवर तर टाकला आहे, पण नंतर असं आहे ना की जेव्हा आपण तो कढीपत्ता नंतर आपण खात नाही, ते फेकतो ना, आपण असं बाजूला काढून ठेवतो ना। हे फिल्मचं हाच वर्णन आहे सर की एक कपल अशी कपल आहे की त्यांचं लव्ह मॅरेज झालं आहे। त्या लव्ह मॅरेजनंतर त्यांचा डिवोर्स होतो। पण तो डिवोर्सचं काय कारण काय आहे, आणि त्या डिवोर्सनंतर त्यांच्या दोघांना 6 महिन्याची एक मुदत देतात की तुम्ही दोघं हवं तर 6 महिने परत राहा, तुम्ही बघा, आणि नंतर मग तुमच्याकडून प्रोसिजर असते, लगेच तुम्हाला डिवोर्स नाही मिळू शकत। 6 महिने एकत्र राहावं लागेल। हो, 6 महिने एकत्र राहावं लागणार। तुमची नवरा बायकोची जी प्रकरणं आहे, जे तुमची जी फिलिंग्स आहे, तुम्ही एकदा होतंय की नाही त्यासाठी बघा, आणि अगर नाही होत असेल तर तुम्ही डिवोर्स घेऊ शकता। त्याच्यावरती ही पूर्ण चित्रपट आधारित आहे। द स्टोरी इज व्हेरी प्रेडिक्टेबल। आपण एक असा विचार करतो की बाबा हां एकदम नॉर्मल स्टोरी आहे, ठीक आहे, पण त्याचं प्रेझेंटेशन आहे ना सर काहीतरी डिफरंट बघायला मिळालं सर। ॲज पर त्याचं कलर शेड बघाल ना, आता समजा फॉर एक्झाम्पल हे व्हाईट घातले तर त्यांच्या ज्या ब्लूइशवाला इफेक्ट दाखवला सर। डिरेक्टरनी खूप चांगला डोका लावला आहे की त्यांनी ब्लूइश म्हणजे बॅकग्राऊंड ब्ल्यू, कपडे ब्ल्यू, त्याचे ऑर्नामेंट्स वगैरे ब्ल्यू, ते मेकिंग खूप जबरदस्त वाटली। म्हणजे ॲज पर द कॅमेरा मुवमेंट्स वगैरे खूप छान केलं आहे। स्टारिंग भूषण पाटील अँड रितिका कुमार, दोघांची केमिस्ट्री खूप उमदा बघायला मिळाली सर। खूप छान प्रतिसाद मिळाला, म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी दोघांनी ॲक्टिंग केली आहे ना, ॲक्टिंग खूप जोरदार केली आहे सर। आणि फिल्म फॉर मी इट्स अ सुपरहिट फिल्म। पण तुम्ही बोलले की आता जर स्टोरी प्रेडिक्टेबल आहे, सुपरहिट कसा झाला पिक्चर? बिकॉज ऑफ सेकंड हाफमध्ये पिक्चर पूर्ण ट्विस्ट अँड टर्न्समध्ये पूर्ण भरलेली आहे सर। कमून आपल्याला विचार करणं भाग पडतं की नक्की पुढं काय होणार आहे। बिकॉज इंटरवल ब्लॉकमध्ये ना असा एक सीन आहे की ज्या मुलाला ब्रेन ट्यूमर आहे। बिकॉज त्यांच्या दोघांमध्ये जेव्हा भांडणं होते, त्या भांडणामध्ये त्या व्यक्तीला ना डोक्यात एक प्रेशर होतं, त्याला एक ब्रेन ट्यूमर होतो। त्या ब्रेन ट्यूमरमध्ये हा वाचतो नाही वाचत, त्यांच्या दोघांमध्ये 6 महिन्यामध्ये जो एक प्रकरण दाखवलं आहे की त्यांच्या दोघांमध्ये फिलिंग्स येतात, पण काय ना फिलिंग्स येऊनसुद्धा पण काही करू शकत नाही। बिकॉज तो मुलगा बोलतो की माझ्या बायकोला आणि माझ्या फॅमिलीजला सांगायचं नाही, म्हणजे कळूनसुद्धा पण आहे ना काही गोष्टी काही करता येत नाही सर। काऊन ते इमोशनल डेप्थ दाखवलं आहे सर। लिटरली एंडच्या क्लायमॅक्सला सर अश्रू आले सर। काऊन जेवढे मी ऑडियन्स बसले होते ना, सर्वांच्या डोळ्यातनं पाणी होते सर। हे ऑडियन्ससाठी, म्हणजे हे मराठी ऑडियन्सची जे फॅमिली ऑडियन्स आहे ना, यांच्यासाठी परफेक्ट फिल्म आहे सर। फक्त एवढंच आहे ना की मार्केटिंगमध्ये ना अजून जोर पाडा, बिकॉज मार्केटिंग खूप चांगली केलेली आहे। म्हणजे प्रमोशन जेवढं आम्ही ओरडतो ना ऑडियन्सला, म्हणजे मेकर्सला की बाबा तुम्ही प्रमोशन करा, अजून करा, बिकॉज चांगलं केलं आहे, बिकॉज फुल होता थिएटर। तर प्रमोशन जोरदार झाला आहे, मजा आली आहे आमच्या मराठी माणूसला हा पिक्चर बघायला। भूषण पाटीलचा पिक्चर आहे। येस सर, येस। आणि सुपरहिटचा ब्लॉकबस्टरचा वर्डिक्ट मराठी माणूसने दिला आहे। ब्लॉकबस्टर जेव्हा होईल, जेव्हा तो बॉक्स ऑफिसर येईल, कमवेल। आता बघूया, आज पहिला दिवस आहे कसा हा पिक्चर चालतो बॉक्स ऑफिसवर, आणि आम्ही बॉक्स ऑफिसचा पण रिपोर्ट आम्ही प्रयत्न करतो की आमच्या पब्लिकसाठी आणायला, आमच्या मराठी ऑडियन्ससाठी आणायला, की मराठी पिक्चर कसे परफॉर्म करतायत बॉक्स ऑफिसवर। आणि बाकी गाणी कशी आहेत? हां सर, गाणीचं बॅकग्राऊंडमध्ये काय गोष्टी गाणी चालतात, एक असं नाही, एक फर्स्ट हाफमध्ये गाणं आहे सर, मला ते गाणं ॲक्च्युली आठवतं, एक श्लोक टाईपमध्ये गाणं आहे सर। ते ऐकायला ना खूप कानाला खूप बरं वाटलं सर। म्हणजे बघा, मी असं नाही बोलतो की काय सगळं पॉझिटिव्ह बोलतो, एक निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहे सर फिल्ममध्ये, हे आहे डबिंग सर। डबिंग तेवढी पॉवरफुल नाही वाटली सर, जेवढं मी एक्सपेक्ट करत होतो ना। थोडी डबिंगमध्ये थोडीशी अजून काम करायची गरज होती थोडीशी। आणि ड्युरेशन काय पिक्चरचा? फिल्मचं ड्युरेशन आहे 2 hours 9 minutes। परफेक्ट फिल्म आहे। मी तर बोलेल ना सर्वांनी हा चित्रपट बघा, बिकॉज कढीपत्ताचं व्हॅल्यू समजेल सर। करेक्ट। येस, कसं आहे की जेवणाच्या वेळेस पण आपण त्या कढीपत्त्याला बाजूला काढून ठेवतो, पण तो कढीपत्ता आपल्या जेवणात खूप फ्लेवर्स ॲड करतो। तसं हे या पिक्चरमध्ये दाखवलं आहे की आपल्या आयुष्यात हा कढीपत्ता कसा
एक फ्लेवर ॲड करतो असं थोडंसं मला रिव्ह्यूमधून समजलं आहे. मी पण प्रयत्न करीन हा पिक्चर जाऊन बघायचा. रिव्ह्यू कसा वाटला ते जरूर सांगा आम्हाला, आणि रिव्ह्यू ऐकल्यानंतर काय तुम्ही हा पिक्चर बघायला गेले की नाही गेले ते पण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आउट ऑफ 5 काय रेटिंग आहे? सर फिल्मला देईल मी 4 स्टार. 4 स्टार फिल्मसाठी. येस सर, रिव्ह्यूज बघा मला खूप आवडलं आहे, बिकॉज रिपीट व्हॅल्यू मला वाटलं सर. बिकॉज एक असं ना सीन असं नाही की सर बोर करेल सर. काय काय स्लो मोशन शॉट्स आहेत ना ते काय ॲज पर द सिनेफाईल्समध्ये बोलू ना तर खूप चांगला बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ॲज पर द कॅमेरा अँगल्स असो आणि ओव्हरऑल फिल्म सर फिल्म ठाण्यामध्ये शूट केली आहे सर. जेवढं मी लोकेशन बघितलं, उपवन लेक वगैरे काय काय गोष्टी दाखवल्या तर खूप चांगल्या प्रकारे एक बनवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न मला तरी आवडला, बिकॉज भूषण पाटीलचा लास्ट वर्क होता ना जो शिवरायांचा छावा, तो तेवढा मेकिंगमध्ये नव्हता. फक्त सरांची दादाची ॲक्टिंग मस्त होती, पण ह्याच्यात पण दादानी चांगलं काम केलं आहे. मी तर बोलतो चलो जाऊन नक्की बघा. आमच्या सगळे मराठी दर्शकांना आम्ही अपील करतोय. आणि या आठवड्यात आम्ही 2 मराठी पिक्चरचे रिव्ह्यू केले आहेत. एक अभंग तुकाराम आमच्या मराठी माणूसनी, आणि हा. तर दोन्हीमधून कुठलाही तुम्ही जाऊन पिक्चर कुठलाही बघताय तर नक्की आम्हाला सांगा. थँक्यू.